नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। तुम्हाला तर माहितीच आहे, ऋषी दादा तुमच्यासाठी प्रत्येक समस्यावर एक नवीन उपाय घेऊन येत असतो। आता मी तुम्हाला अशी एक समस्या सांगणार आहे की ज्याच्यावर सर्वांचा गैरसमज झालेला आहे। सीबीएसई आयसीएससी च्या स्टुडंटला स्कॉलरशिप मिळणार की नाही? कशाला? स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना, झेडपीच्या विद्यार्थ्यांना तर मिळणार आहे, पण सीबीएसई किंवा आयसीएससी जे बोर्ड आहे त्यांना, सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन जे आहेत त्यांना ही स्कॉलरशिप मिळणार की नाही? आता तुम्हाला एक कमेंट दाखवतो, जेव्हा लगेचच मी बघितलं आणि त्याच्यावर लगेचच ऍक्शन घेऊन मी तुम्हाला इथे व्हिडिओ बघितलाय। बघा, आता जे आहेत त्यांनी मला नुकताच 19 मिनिटं अगोदर कमेंट केली की काय, 4 स्टँडर्ड स्कॉलरशिप 218 मार्क्स चांगली, ग्रामीण ओपन इंग्लिश मीडियम आहे, सीबीएसई स्कॉलरशिप भेटेल का? आता सीबीएसई ला स्कॉलरशिप भेटेल का? आता नेहमी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रीड करतात तेव्हा बघा, चौथीचं हे तुम्हाला व्यवस्थितरित्या बुकलेट दिलेलं आहे, त्याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित वाचलं आणि आपले व्हिडिओ जर पूर्ण व्यवस्थितरित्या बघितले तर तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील। आणि याच्यानंतरही तुम्हाला काही डाऊट्स उरत असतील तर तुमच्यासाठी ऋषी दादा अवेलेबल आहेत। काही डाऊट्स असले तर मला 101% विचारून घ्या। इथे बघा, इथेच तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे, प्रत्येक पेपर मध्ये किमान 40% गुण आवश्यक, बरोबर? जर पास व्हायचं आहे, मेरिट लिस्ट मध्ये यायचं आहे, तर 2 पेपर होतात, पेपर 1 पेपर 2, 40-40 गुण, 40-40% 40-40 गुण नाही, 40-40%। आता जर तुम्ही म्हणशाल की आपला जर 300 मार्क्सचा पेपर आहे, 40% किती होतात? मग बघा इकडे बघा, अजून एक सांगतो, लक्ष द्या। आता जर तुम्ही म्हणशाल 300 मार्क्सचा पेपर आहे, किती मार्क्सचा? 300 मार्काचा। किती मार्क्सचा आहे? 300 मार्काचा। आपल्याला किती पाहिजे? 100 पैकी 40% पाहिजे, म्हणजे 2 शून्य गेले, 2 4 त्रिक 12, म्हणजे दोन्ही पेपर मध्ये 120 मार्क्स। म्हणजे असं नाही, दोन्ही पेपर मिळून दोन्ही पेपर मध्ये 60 असे मार्क्स आपल्याला पाहिजे, म्हणजे 120 मार्काच्या पुढे पाहिजे। आता इथे लक्ष द्या व्यवस्थित, काय सांगितलंय याच्यात की मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, सीबीएसई आयसीएससी विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत येतील पण शिष्यवृत्ती मिळणार नाही। शिष्यवृत्ती कशासाठी असते? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, जे झेडपी स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षणाचं कुठेतरी थांबावं लागतं, त्यांचं शिक्षण कुठेतरी थांबवावं लागतं। त्यासाठी त्यांच्यासाठी ते शिक्षण थांबू नये, त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही काय असते? स्कॉलरशिप असते। आणि ह्या स्कॉलरशिप त्याच्यासाठी मिळत असते। पण सीबीएसईच्या पहिलेच 1 लाखापर्यंत फीज आहेत, 1 लाखापर्यंत सीबीएसई ला पहिलेच फीज आहेत, 30, 40, 50 हजार, 60 हजार अशा फीज आहेत। मग त्यांना शिक्षणात काही प्रॉब्लेम येणार आहे का? नाही। मग अशा विद्यार्थ्यांना सीबीएसई किंवा आयसीएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा देताही येते, त्यांना मेरिट लिस्ट मध्येही येता येतं, पण स्कॉलरशिप मिळत नाही। हा मुद्दा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा द्या, 4थी, 7वी, 5वी, 8वी NNMS, कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा द्या, आपली गुणवत्ता चेक करण्यासाठी आपल्याला त्या परीक्षांना बसता येतं, पण आपल्याला शिष्यवृत्ती मिळत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। अजून काही अडचणी असल्यास मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे, प्रत्येक याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा आणि लवकरात लवकर ग्रुपमध्ये जॉईन व्हा। काही समस्या विचारल्यात, तुमचे लगेच समस्या लगेच उत्तर तुम्हाला ऋषी दादा अवेलेबल तिथे आहेत। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। धन्यवाद।